आज आपण महाराष्ट्रातील डिसेंबर 2025च्या तुरीच्या घाऊक दरांचा एक छोटासा आढावा घेणार आहोत. हा रिपोर्ट आपल्याला काय सांगतो? तर आपल्या जेवणातली ही जी महत्त्वाची डाळ आहे ना, तिचे भाव गेल्या महिन्याच्या आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत नेमके कसे बदलले आहेत, हेच आपल्याला यातून कळतं. तर पहिला महत्त्वाचा मुद्दा, वार्षिक पातळीवर किमतींमध्ये मोठी घट झाली आहे. म्हणजे डिसेंबर 2024च्या तुलनेत डिसेंबर 2025मध्ये जवळजवळ सगळ्या जिल्ह्यांमध्ये तुरीचे भाव लक्षणीयरित्या कमी झालेत. उदाहरणच घ्यायचं झालं तर अकोला आणि जालन्यामध्ये किमती तब्बल 21% घसरल्या आहेत आणि राज्याची सरासरी किंमत ती सुद्धा 7,522 रुपये प्रति क्विंटलवरून घसरून 6,484 रुपयांवर आली आहे. आता दुसरा मुद्दा, महिन्यादर महिन्याच्या पातळीवर मात्र चित्र एकदम वेगळं आहे. नोव्हेंबर 2025च्या तुलनेत डिसेंबरमध्ये बहुतेक जिल्ह्यांमध्ये तुरीचे भाव वाढलेले दिसतायत. नाशिकमध्ये बघा 8.3%, अहमदनगरमध्ये 7.2% आणि पुण्यात तर 7.1%ची वाढ आहे. याचा अर्थ काय? की वार्षिक घसरण असली तरी कमी कालावधीत दर पुन्हा वाढायला लागले आहेत. आणि तिसरा शेवटचा मुद्दा, संपूर्ण राज्यात दरांमध्ये खूप मोठी तफावत आहे. म्हणजे बघा, एका बाजूला नंदुरबार जिल्हा, जिथे दर आहे 7,400 रुपये प्रति क्विंटल, हा सगळ्यात जास्त आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे धुळे जिल्हा, जिथे दर फक्त 5,776 रुपये प्रति क्विंटल आहे, जो सगळ्यात कमी आहे. थोडक्यात सांगायचं तर गेल्या वर्षाच्या तुलनेत डिसेंबरमध्ये तूर स्वस्त झाली असली तरी महिन्यागणिक दरांमध्ये पुन्हा वाढीचा कल स्पष्ट दिसतोय.